नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत चक्र या कथेचा अंतिम भाग. श्रोते हो, तत्पूर्वी जर तुम्ही चक्र या कथेचे 1 ते 4 भाग ऐकले नसतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊनही तुम्ही ही कथा ऐकू शकतात. आता सुरुवात करूया. मीनाचीही सहनशक्ती संपली. तिनेही भांडायला सुरुवात केली. भांडण इतकं टोकाला गेलं की तिने सरळ बॅग भरली आणि माहेरचा रस्ता धरला. तिच्या माहेरी सागर आणि कुशल दोन्ही भावांची एव्हाना लग्न झाली होती. मीना माहेरी गेली खरी, पण मी दुःखात आहे हे माहेरी कसं सांगावं? याने त्या घरची शांती भंग होईल. दुःख गिळून ती माहेरच्या दारात उभी राहिली, एक मोठं हास्य करून. तिला पाहून सागरच्या बायकोच्या चेहऱ्यावरचे हावभावच बदलले. ती थबकली. 1 मिनिट, हे याआधीही झालंय, पुन्हा होतंय. आत्या अशीच यायची, मोठं हास्य करत, आणि आईचा चेहराही असाच व्हायचा. मीना आली तसं आईने सागरच्या बायकोला कामाला लावलं. सागरच्या बायकोच्या चेहऱ्यावर वैताग स्पष्टपणे दिसत होता. ती आईजवळ गेली आणि शेवटी न राहवत सगळं रडत रडत सांगून टाकलं. आईही म्हणाली, एवढं सगळं करूनही तुझ्या खर्चांना किंमत नाही. इथे ती सागरची बायको सगळी मुभा असून कायम तोंड वाकडं. दोघीही हळू आवाजात खुसफुस करत होत्या. मीना थबकली. हे या आधीही झालंय, पुन्हा होतंय. सगळं चक्र फिरू लागलं. तिला स्मितामध्ये ती स्वतः दिसू लागली. आत्यामध्ये ती स्वतःला शोधू लागली. माम्यांमध्ये ती स्वतःला न्याहाळू लागली. वहिनीमध्ये आईला धुंडाळू लागली. तिला एक सत्य उमगलं. आत्या वाईट नव्हती, मामी वाईट नव्हती, नणंद वाईट नव्हती आणि बहिणीही वाईट नाही. ही सगळी माणसंच. फक्त आपण त्यांच्याकडे माणूस म्हणून बघत नाहीत. भूमिका बदलल्या की दृष्टिकोन बदलतो. बस एवढंच. समाप्त. श्रोते हो, कशी वाटली ही कथा नक्की कळवा. ही कथा लिहिली आहे मीना राव यांनी. पुन्हा भेटूया एका नवीन कथेत. धन्यवाद.